नमस्कार मित्रांनो, हे बघा, अंधेरीमध्ये दोन मुली लग्नाच्या आहेत. अशा मुली भरपूर लग्नाच्या असतात. आता या मुलींचे आई वडील दोघंही हँडिकॅप आहेत. त्यांचं आंतरजातीय विवाह झालं होतं आईवडिलांचं, आणि दोघंही मुली हँडिकॅप आहेत. आंतरजातीय म्हणजे वडील मराठा आहेत आणि आई आहे भंडारी आहे. आणि या दोन्ही मुली आहेत ना, ते दोन्ही मुली शिकलेल्या आहेत आणि त्यांना चांगलं स्थळ शोधत आहेत ते लोक. कळलं ना? म्हणजे याच्यावरून काय कळेल तुम्हाला, की प्रत्येक आईवडील आपल्या मुलांसाठी चांगलं शोधतो, इतकं कळतं. दुसरी गोष्ट, त्या आईवडिलांची पण जबाबदारी घेतली पाहिजे त्या समोरच्या व्यक्तीने. समजलं ना? म्हणजे अशा गोष्टी असतात. आता यांना मुलगा म्हणजे त्यांना झालेला तो म्हणजे लहान असतानाच वारला मुलगा. म्हणजे हे असे कितीतरी अशी चित्र असतील समाजात आणि हे लोक बघत असतात. मला तर अजून किती लोक बघतायत मला माहिती नाही, पण अशी घटना मला ऐकण्यात येतात. कारण मग बरेच लोक मला कॉल करून सांगत असतात की आम्ही तुम्हाला बघतोय किंवा काय असं. आणि ह्या लोकांना लोक फसवणारे पण भरपूर असतात. खोटं नाटक आहे ते सांगून असं फसवतात त्यांना असं. तर मग असे घटना खूप दिसतात. आता हे लोक अंधेरीमध्ये राहतात. कुठे राहतात मी सगळं सविस्तर नाही सांगत, किंवा मी कोणाचे फोन नंबर वगैरे देत नाही, तुम्हाला माहिती आहे. मी फक्त एवढंच, मी जाहिराती घेतो, त्या जाहिरातीमधून तुम्हाला कोणी बघू शकतं. परंतु तुमची जाहिरात अशी द्या की समोरच्या आईवडिलाला पण सांभाळू शकतो, अशी तुम्ही जाहिरात देऊ शकता. मग तर तुम्हाला हे असे कॉल येऊ शकतात. कारण असे बरेच प्रसंग मला हे लोक सांगत असतात. आणि मी कुठलीही कोणाची लूट करत नाही. त्याच्यामुळे मी असले धंदे करणार नाही. की समजा तुम्ही फसलात कुठे, काय झालं तर विषय कसा आहे, तुम्ही मला दोषी ठरवणार. काही जरी झालं तरी मला दोषी ठरवणार. कुठल्या मुलीचा नंबर दिला तरी मी संकटात येणार. सगळ्याच बाबतीत माझ्यावर संकट येतं. आणि म्हणून मी अशा भानगडीत पडत नाही. मी पूर्वी लग्न जमवायचो स्वतः, पण आता ती परिस्थिती राहिली नाही. आता प्रत्येकांचे अफेअर चालू असतात, किंवा प्रत्येकजण क्षणिक सुखाच्या मार्गावर असतो. त्याच्यामुळे बऱ्याच घटना घडतात, चुकीच्या घटना घडतात. तुम्ही व्हिडिओ पण बघताय, तर बऱ्यापैकी अशा घटना घडत असतात आजूबाजूला. नंतर गळफास घेणे किंवा काय, मानसिक छळ करणे, हुंड्यासाठी छळ करणे, असे प्रकार भयंकर असतात. मनाविरुद्ध लग्न असतं, नाईलाजाने ॲडजस्ट करतात. लग्न होत नाही म्हणून ॲडजस्ट करतात असं. आणि नंतर मग ते त्रास होतो त्याचा. ॲडजस्ट करणं वेगळं आणि मनापासून लग्न करणं वेगळं. तर त्यामुळे कसं, ह्या गोष्टी सतत घडत असतात आजूबाजूला. आणि मुली मिळत नाहीत. तुम्ही सांगता मुली मिळत नाहीत. मुली असतात भरपूर, नाही असं नाही, मुली भरपूर आहेत, प्रचंड मुली आहेत. पण विषय कसा, आपली नजर तिथपर्यंत जात नाही. आणि म्हणून जाहिरात द्यायची असते. पण जाहिरात देणं तुम्हाला पटत नाही. तुम्ही इतर ठिकाणी बायोडाटा देता, त्याला जाहिरात म्हणतो आपण. पण आम्ही तो बायोडाटा ओपन ठेवतो, म्हणजे तुमचा नंबर डायरेक्ट सगळ्यांना दिसतो. आणि तुम्ही लोक काय करता, जो बायोडाटा देता तुम्ही दुसऱ्याला, आमच्या कितीतरी पटीने त्याला पैसे पण देता. आणि ते लोक काय करतात, तुमचा बायोडाटा फाईलमध्ये लावून ठेवतात. तो कोणाला दाखवतात का? नाही दाखवत. म्हणजे याचा अर्थ काय, की तुम्हाला स्थळं मिळणार नाहीत तिथे. आणि आम्ही डायरेक्ट बायोडाटा ओपन ठेवतो. डायरेक्ट तुम्हाला कॉल यायला पाहिजे म्हणून आम्ही तुमचा फोन नंबर शो करतो. आता जरी आम्हाला लग्न जमवायचं नसेल तुमचं, तरी जमणार. कारण काय, कारण तुमचा नंबर सगळ्यांना दिसतो आहे. पण हे लोकांना पटत नाही. संपूर्ण भारतामध्ये अजून तरी कोणी केलं नसेल, कारण मला तर असं चित्र दिसलं नाही आहे अजून. मी सर्च मारत असतो, पण मला वाटतं मी एकटाच असेन असं डायरेक्ट स्थळांचे नंबर ओपन ठेवणारा. मी फक्त एकटाच असेन. डायरेक्ट फुकटमध्ये लग्न जुळतं. हे फुकट कोणाचं जमतं? मुलींचं फ्रीजमध्ये जमू शकतं. कारण मुलींचे नंबर मी ओपनमध्ये नाही ठेवू शकत. मुलींचे नंबर मी डायरेक्ट जर ओपन ठेवले तर टपोरी लोकांचे कॉल जाणार त्यांना. आणि म्हणून मी मुलींच्या जाहिराती घेत नाही. फार कमी मुलींनी जाहिराती दिल्यात, पण त्या कशासाठी दिल्यात, त्यांना चांगलं पाहिजे म्हणून दिल्यात त्यांनी. त्यांना कुठले कॉल जातात हे त्यांनाच माहिती असेल. पण तुम्ही लोकांनी, जे गरजू लोक आहेत, ज्यांना खरंच गरज आहे लग्नाची, तर अशा लोकांनी जाहिराती देणं गरजेचं आहे. जाहिरात म्हणजे काय, बायोडाटा. मी त्याला जाहिरात म्हणतो.
आपण कसं म्हणतो हँडबिल म्हणतो ना, तसं त्याला जाहिरात म्हणतो आपण. बायोडा आपण दुकान जरी घातलं तर ते आपल्याला जाहिरात करावी लागते. आपला बायोडा द्यावा लागतो की दुकानात असं असं मिळणार, असं असं साहित्य आहे किंवा असं अमुक ठिकाणी दुकान आहे. म्हणजे तसं त्याला जाहिरात म्हणतात. आपला बायोडा, आपलं ओळखपत्र असं. मग तो दिलाच नाही तर लोकांना कळणार कसं तुमचं लग्न करायचं आहे ते, आणि म्हणून तो द्यावा लागतो. तर ज्या लोकांना पटतं आहे ते लोकांनी कॉल करायचं आहे. उगाच कोणी कॉल करायचा नाही. कॉल करूच नका मला कृपया, कारण मी सध्या डॉक्टरच्या वाऱ्या करतो आहे. मी प्रचंड प्रमाणात मला त्रास चालू आहे. आता मला बीपीचा त्रास जास्त चालू झाला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी दाढा अजून काढायचे आहेत, दात सगळे बरेच दात काढायचे आहेत. त्यामुळे कसं सगळे नवीन बसवायचे आहेत. त्यामुळे कसं मला खूप नाही होतं 3-4 महिने मला डॉक्टरच्या वाऱ्या कराव्या लागतील. त्यामुळे कृपया मला कॉल जास्त कोणी करू नका. खूप महत्त्वाचं असेल अतिशय तरच कॉल करा. कॉल करूच नका. व्हॉट्सअपला मेसेज टाका. तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते व्हॉट्सअपला मेसेज टाका. आणि तुम्हाला इतर व्हिडिओ बघा. आता या लोकांनी बरेच व्हिडिओ बघितले असणार, पण त्यांना ते कुठलं पसंत नसणार आणि म्हणून ते लोक पुढे गेले नाहीत किंवा त्यांची हिंमत झाली नसणार. पण तुम्ही लोकांनी अशी जाहिरात द्या की आम्ही आईवडिलांना पण सांभाळू शकतो. अशी जाहिरात द्या ज्यांना खरंच सांभाळू शकतात त्यांनी अशी जाहिरात द्या. ॲटोमॅटिक तुम्हाला असे कॉल येतील. समजलं ना. सगळ्या प्रकारची लोक येत असतात, सगळ्या प्रकारची लोक समाजात असतात. पण आपण तिकडे दुर्लक्ष करतो. आपल्याला वाटतं की आपल्याला होणारच नाही. कुठेतरी आपण पण प्लस काम करून दाखवायला पाहिजे ना. आम्ही सगळ्यांनी जर स्वार्थी बनलं तर आपलं सगळ्यांचं होणार नाही आहे. मग त्यासाठी आपण विचार केला पाहिजे की बाबा आपण पण दुसऱ्याचं भलं केलं पाहिजे, दुसऱ्यांना सांभाळलं पाहिजे, तर आपलं भलं होणार आहे. ही भावना ठेवा आणि तशी जाहिरात द्या कोणीतरी, जेणेकरून तुम्हाला अशा मुलींचे कॉल येतील. कळलं ना. अशा मुली समाजात प्रचंड आहेत. बरेच लोक आर्थिक संकटात असतात. ते लोक आपल्या मुलीचं लग्न करू शकत नाहीत, खूप संकटात असतात. मग असे लोक तुम्हाला कॉल करू शकतात. कळलं ना. मग त्यासाठी अशा काही बातम्या द्या जेणेकरून कसं समोरच्या पार्टीला कळेल. त्यांचा विश्वास संपादन केला पाहिजे आपण. त्यांना कळलं पाहिजे की बाबा आपण ह्यांना सांभाळू शकतो. तर ते लोक पुढाकार घेऊ शकतात. कारण त्यांना दुसरा कोणाचा आधार नसतो. आणि म्हणून आपण त्यांना अशी जी तुमची माहिती आहे ती समोर त्यांच्या गेली पाहिजे, तर ते तुम्हाला कॉल करणार. आता बघा मी बरेच व्हिडिओ टाकलेत, पण कोणी असं सांगितलं नाही की आम्ही कोणाच्या आईवडिलांना सांभाळू शकतो किंवा काय. नाही सांगितलं. उलट आम्हाला असंच पाहिजे तसंच पाहिजे अशा जाहिराती आहेत. समजलं ना. तर असे लोकसुद्धा असतात. आणि मित्रांनो सगळ्यांना तुम्हाला सांगतो, तुमचं लग्न जुळत नाही म्हणून तुम्ही अनाथ आश्रमच्या वाऱ्या जर करत असाल तर ते पण चुकीचं आहे. कळलं ना. कारण अनाथ आश्रममध्ये मुली नाही भेटत. अनाथ आश्रममध्ये हँडिकॅप मुलीसुद्धा भेटत नाही. कारण लोक दत्तक घेणारे भरपूर आहेत. बऱ्याच लोकांना मुलं नसतात आणि म्हणून ते लोक अगदी अपंग मुलांना पण दत्तक घेणारे भरपूर असतात. विचार करा. चांगल्या मुली तर सोडून द्या, हँडिकॅप मुलीसुद्धा भेटणार नाही अनाथ आश्रममध्ये. ज्या भेटणार त्या अतिशय खराब कंडिशनमधल्या असणार. समजलं ना. आणि त्यांच्याशी तुम्ही लग्न नाही करणार. मग त्यामुळे उगाच कुठे फिरू नका. कुणाच्या बळीचा बकरा बनू नका. तुमचं जे अस्तित्व आहे ते सगळं नाहीसं करून बसाल. त्यामुळे असं काहीतरी करा की एकदाच करा, पण सगळ्यांच्या समोर तुमचा बायोडा गेला पाहिजे. असं काहीतरी करा जेणेकरून तुमचं लग्न निश्चित आहे. पटलं तर घ्या, नाही तर सोडून टाका. म्हणजे सोडून द्या. कारण मी असं म्हणत नाही की मी चांगला आहे, असं मी म्हणत नाही. पण ज्यांना पटतं आहे, खरंच वाटतं आहे की बाबा हां मी काहीतरी चांगलं बोलतो आहे किंवा चांगलं करतो आहे, तर त्याने विचार करायचा. बाकीच्याने इकडे दुर्लक्ष करायचं आहे. डोक्यात घेऊ नका तुम्ही त्राससुद्धा घेऊ नका. फक्त विषय कसा आहे की शेवटी तुम्हाला हेच पत्करावं लागेल. कारण तुम्ही जर कोणाची जबाबदारी नाही घेतलात तर लग्न अशक्य आहे. आणि सांगतो, गरज आहे म्हणून जबाबदारी घ्याल तुम्ही, पण नंतर छळ कराल त्यांच्या आईवडिलांचा. समजलं ना. नंतर ते आईवडिलांचा छळ करणार, नंतर ते जड होणार तुम्हाला. कारण स्वतःच्या आईवडिलांना तुम्ही सांभाळत नाही आहे, तर दुसऱ्याच्या आईवडिलांना कसं सांभाळणार. तर हे कृत्य करू नका. कारण तुम्ही पूर्ण संकटात येणार. कारण आज मुलींना खूप संरक्षण आहे.
बऱ्यापैकी संरक्षण आहे. त्यामुळे खूप पुढे भयानक घटना घडू शकते. त्यापेक्षा पूर्ण विचार करा, तुम्हाला खरं तुमची परिस्थिती आहे का, तुम्ही सांभाळू शकता का आईवडिलांना त्यांच्या. तर अशा लोकांनीच जाहिराती द्या. मला हे विचारू नका की त्या मुलींचा नंबर द्या किंवा त्या मुलींची सेटिंग लावा. मी कोणाची सेटिंग लावत नाही. मी कोणाशीही बोलणार नाही. पूर्वी करायचो काम ते, पण आता मी ते करणार नाही. का? कारण आता चित्र बदललेलं आहे. आता दुनिया बदलली आहे. त्याच्यामुळे मी आता ते कामं करणार नाही. मी फक्त आणि फक्त जाहिराती घेतो आहे. हे सगळं का करतो आहे? कारण हे सगळं तुमच्याच कृत्यामुळे करतो आहे. मला असे भयानक लोक भेटलेत आणि त्या लोकांमुळे मला भरपूर काही शिकायला मिळालं आणि म्हणून मी हे काम करतो आता. असं नाही तर मी पहिल्यांदा खूप काही केलेलं होतं. मी फ्री मेळावेसुद्धा बंद करावे लागलेत मला. टोटल मोफत असायचे, 1 रुपया घेत नव्हता. तरीसुद्धा ते मेळावेसुद्धा बंद करावे लागले. विचार करा, मग किती भयानक लोक मला भेटली. जर ते मेळावे चालू राहिले असते तर खूप लोकांची लग्न जुळली असती. भले मी किरकोळ कामं घेतली होती पूर्वी आणि ती कामं करण्यासाठी मी मेळावे घ्यायचो. कारण कुठे जाहिरात देऊन म्हणजे इतर पेपरमधला जाहिरात किंवा इतर ठिकाणी जाहिरात देऊनसुद्धा माझे पैसे वेस्टेज जायचा. कारण जाहिरातला भयंकर खर्च असतो, वेस्टेज जायचा. आणि म्हणून मी मेळावे घ्यायचो. आणि ते मेळाव्यात मला एखादी मुलगी भेटली तर त्या मुलाचं लग्न जुळवू शकतो, असं माझी ती योजना होती. पण व्हायचं काय, तिथे जे फ्रीमध्ये यायचं त्यांचीच लग्न जुळून जायची. पण आता मेळाव्याला कुठल्या मुली येत नाहीत आणि जी मुलं येतात ती पण कंटाळलेली येतात, निराश येतात. आता एक विचार करा, तुम्ही जर निराशा पत्करला तर मी सांगतो तुम्ही अन्न तरी कशाला खाताय. तुमचं होणारच नाही आहे लग्न, तुम्ही सांगताय की माझं लग्नच होणार नाही, मी कशाला हे करू. मग संन्यास घ्या डायरेक्ट. कशाला कष्ट करताय. डायरेक्ट संन्यास घ्या, फळं खाऊन जागा, मस्त मजेत जागा, असं माझं म्हणणं आहे. तुम्ही कशाला धडपडताय. मग आपण पाण्यात बुडतो असं वाटतं आपल्याला, पण तरी पण हातपाय हलवतो की नाही. जेव्हा नाकात पाणी जातं तेव्हा आपण हातपाय हलवतो. हे का हलवतो? वाटतं ना, इच्छा, जगण्याची इच्छा वाटते. मग तसंच इथे जगायचं आहे, धडपडायचं आहे. स्वतःसाठी धडपडा. आपण स्वतःसाठी केव्हा धडपडतो? जेव्हा गुदमरतो त्यावेळी. आणि म्हणून आत्ता ती परिस्थिती यायच्या पूर्वीच धडपडा. आत्तापासून सर्च करा, आतापासून शोधायला घ्या. तुम्ही शोधलात नाही तर तुम्हाला काही मिळणार नाही. तुम्ही म्हणाल की माझ्या घरचं एवढं आहे तेवढं आहे, मला भेटेल, मी मोठा आहे कोणतरी, असं म्हटलं तर काहीही भेटणार नाही आहे. कुठलीही मुलगी स्वतःहून चालत येत नाही. आता तुम्ही म्हणाल जर असं चालत येत नाही मग तुम्ही सांगताय जाहिरातीतून कॉल करेल मुलगी, हे कसं काय. तर तुम्हाला मित्रांनो सांगतो, जसं मुलांना गरज आहे तसं मुलींनासुद्धा गरज आहे. जसं मुलांना गरज आहे ना तसं लग्नाची गरज मुलींनासुद्धा आहे. आणि म्हणून मुली मॅट्रिमोनीमध्ये अर्ज देतात. आता ते मॅट्रिमोनीमध्ये जातात ना, इथे त्या मुलींना जायची पण गरज नाही. कारण आमचे व्हिडिओ त्यांच्या घरपोच जात आहेत, प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये दिसत आहेत. त्यामुळे कुठे जायचीच गरज नाही. त्या मुली गुपचूप बघत आहेत. आता किरकोळ मुलीने मला कॉल करून सांगितलं आहे की आमच्या मुली आहेत लग्नाच्या, आमचे हे अमुक अमुक म्हणजे माझं लग्न करायचं आहे, असं काही मुलींनी सांगितलं. तर काही मुलांनी म्हणजे नातेवाईकांनी सांगितलं त्यांचं फोन करून किंवा काय असं सांगतात. पण हे झालं किरकोळ. पण त्या व्यतिरिक्त कितीतरी लोक बघत असतील, हा अंदाज मला आहे आणि कदाचित तुम्हाला पण येईल हा अंदाज. पण त्यासाठी जाहिरात देणं गरजेचं आहे. समजलं ना. तर तुम्ही लोक जाहिराती देत नाहीत आणि जाहिरात नाही दिला तर तुमचं लग्न कुठून होणार आहे. कळलं ना. तर त्यामुळे कसं शक्य झालं तर बघा. धन्यवाद.